राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही नेहमी फॉस्फरिक ॲसिड त्याच्यासोबतच सल्फ्युरिक ॲसिड ह्याच्या दोन गोष्टी आहेत तर त्या कोणत्याही पिकाला तिथं ड्रीपद्वारे सोडण्यासाठी वापरत असाल. परंतु आज मी तुम्हाला नेमकं योग्य वापर करणं कोणत्या गोष्टीचं फायद्याचं ठरू शकतं. निश्चितच ह्या ज्या दोन्ही फॉस्फरिक ॲसिड त्याच्यासोबतच जे सल्फ्युरिक ॲसिड आहे तर हे आपल्या जमिनीसाठी तिथं फायद्याचं ठरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु या दोघांमध्ये नेमकं कोणाचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे. आता जर विचार केला तर भरपूर सारे शेतकरी जे काही ड्रीपच्या नळ्या आहेत, आता ज्या शेतकऱ्याचं पाणी जास्तीत जास्त क्षारयुक्त असतं तर ह्या ज्या ड्रीपच्या नळ्या आहेत तर त्या चोकअप झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि जे काही प्रॉपर पाणी व्यवस्थापन आहे तर ते आपल्या पिकाला होत नाही. परंतु ड्रीपच्या नळ्या साफ करण्यापेक्षाही पुढचा काही फायदा आपल्या पिकाला होतो का किंवा आपल्या जमिनीला होतो का, ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जो फॉस्फरिक ॲसिड किंवा सल्फ्युरिक ॲसिड आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ड्रीपच्या नळ्या साफ करण्यासाठी तिथं वापरू शकता. त्यातली त्यात आपल्या जमिनीसाठी या दोघांच्याही तिथं जास्तीत जास्त मोलाचा फायदा होतो. ज्याच्यामध्ये मित्रांनो सल्फ्युरिक ॲसिडचा जर विचार केला तर एकतर म्हणजे 98% प्युअर स्वरूपातलं कॉन्सन्ट्रेटेड आपल्याला सल्फ्युरिक ॲसिड तिथं पाहायला मिळतं. त्याच्यासोबतच 60% सुद्धा जे सल्फ्युरिक ॲसिड आहे तर ते आपल्याला बाजारामध्ये विविध ठिकाणी उपलब्ध झालेलं पाहायला मिळतं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जे सल्फ्युरिक ॲसिड आहे हे जमिनीची जे काही जर जास्त तुमची क्षारयुक्त जमीन झालेली असेल, तुमच्या जमिनीचा पीएच जास्त अल्कलाईन झाला असेल, म्हणजे 6.5-7च्या पुढेही 8.5-9% पर्यंत जर तुमच्या जमिनीचा पीएच गेलेला असेल तर काही कालावधीसाठी जो जमिनीचा पीएच आहे तर तो न्यूट्रल करण्यासाठी किंवा थोडा ॲसिडिकपणा त्याच्यामध्ये आणून 6.5-7 पर्यंत जो काही जमिनीचा पीएच आहे तर मेंटेन करण्यासाठी आणि जमिनीचा जो काही सोडियमचं प्रमाण आहे तर ते कमी करण्यासाठी जे सल्फ्युरिक ॲसिड आहे तर त्याचा वापर तुम्ही तिथं करू शकता. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, सल्फ्युरिक ॲसिड जर तुम्ही तुमच्या डायरेक्ट कोणत्याही पिकाला जर वापरलं तर कदाचित त्याचा साईड इफेक्ट ड्रॉबॅकसुद्धा तुम्हाला त्या पिकामध्ये पाहायला मिळतो. जसं की मित्रांनो, कधीकधी जो पिकाचा रूट झोन आहे किंवा मुळ्या आहेत, पिकांच्या कोणत्याही पिकाच्या ज्या मुळं असतात तर त्या जळालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याच्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही सल्फ्युरिक ॲसिडचा उपयोग करणार असाल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शेतामध्ये कुठलंही पीक नसलं पाहिजे. डायरेक्ट तुम्ही मोकळ्या शेतामध्ये किंवा ड्रीपच्या नळ्या साफ करण्यासाठी फक्त तुम्ही सल्फ्युरिक ॲसिडचा तिथं वापर हा करू शकता. डायरेक्ट जर पीक लागवड केलेलं असेल आणि त्या सल्फ्युरिक ॲसिडच्या कॉन्टॅक्टमध्ये तुमच्या त्या पिकाचा जर संपर्क आला तर निश्चितच त्या पिकाला तिथं प्रॉब्लेम हा होऊ शकतो. परंतु याचा वापर केल्यामुळे एकतर क्षारयुक्त जमीन आपल्याला कुठं चांगली झालेली पाहायला मिळेल, पीएच मेंटेन होण्यासाठी फायदा होईल, त्याच्यासोबतच जमिनीमध्ये सल्फरची जी उपलब्धता आहे तर ती सुद्धा वाढण्यासाठी फायदा हा होऊ शकतो. आता स्पेशली माझं जे रिकमेंडेशन आहे तर ते शक्यतो सल्फ्युरिक ॲसिडचा वापर करू नका, तुम्ही फॉस्फरिक ॲसिडचा तिथं वापर हा करू शकता. मित्रांनो, बाजारामध्ये फॉस्फरिक ॲसिडचा जर विचार केला तर 85% कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपल्याला जे काही फॉस्फरिक ॲसिड आहे तर ते उपलब्ध झालेलं पाहायला मिळतं. आता फॉस्फरिक ॲसिड सगळ्यात महत्त्वाचं काम काय करतं मित्रांनो माहिती का? ड्रीपच्या नळ्या तर निश्चितच तुमच्या साफ झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील, परंतु दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही डायरेक्ट पिकामध्ये सुद्धा जे फॉस्फरिक ॲसिड आहे तर ते ड्रीपद्वारे सोडू शकता. मित्रांनो, ड्रीपद्वारे डायरेक्ट सोडल्यामुळं एकतर म्हणजे हे ॲसिडिक फॉर्ममध्ये असतं, त्याच्यामुळं जर तुमचा जमिनीचा पीएच 6.5, 7, 8, 9 पर्यंत जर गेलेला असेल तर त्याला कुठं मेंटेन करण्यासाठी फॉस्फरिक ॲसिडसुद्धा तिथं सगळ्यात महत्त्वाचा मोलाचा वाटा करणार आहे. त्याच्यासोबतच कोणत्याही पिकाला जास्तीत जास्त स्फुरद, फॉस्फरस या अन्नद्रव्याची मात्रा उपलब्ध करून देण्यासाठी जे फॉस्फरिक ॲसिड आहे तर ते काम करताना आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, निश्चितच जमिनीमध्ये जास्तीत जास्त स्फुरद या अन्नद्रव्याची मात्रा उपलब्ध करून देण्यासाठी जे फॉस्फरस आहे तर ते काम करताना आपल्याला पाहायला मिळतं. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत प्रति एकरासाठी 1.5 ते 2 लिटर जे फॉस्फरिक ॲसिड आहे 85% 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून तुम्ही डायरेक्ट ड्रीपद्वारे सोडू शकता किंवा पाट पाण्यामार्फत जरी सोडलं तरी देखील आपल्याला त्याचा फायदा हा होऊ शकतो. मित्रांनो, सल्फ्युरिक ॲसिड किंवा फॉस्फरिक ॲसिड इतर कुठल्याही विद्राव्य खतासोबत, इतर कुठल्याही बुरशीनाशकासोबत सोडू नका, कारण ते जे औषध आहे तर ते कदाचित न्यूट्रल हे होऊ शकतं. फॉस्फरिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड इतर कुठल्याही विद्राव्य खतासोबत आपल्याला ड्रीपनं तिथं सोडायचं नाही आहे. मग आता मित्रांनो, तुम्ही याच्या अगोदर फॉस्फरिक ॲसिड सोडत होते की सल्फ्युरिक ॲसिड सोडत होते, मला खाली कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जर रोजच्या रोज हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत राम राम.